आज़ादी की सुरक्षा करना और उसको अक्षुण्ण बनाए रखना हमारे देश के जो सजग प्रहरी हैं उनके ऊपर है। सीमा पर तमाम वीर देश के जाबाज सिपाही अपने देश की सुरक्षा में लगे हैं। देश के अंदर बहुत सारे सैनिक, सेना के जवान, पुलिस के लोग अपने देश की कानून व्यवस्था बनाए रखने में अपना योगदान देते हैं। उसी के तहत आदरणीय प्रकाश राणे सर, जिन्होंने 35 वर्ष की सेवा महाराष्ट्र पुलिस में की और पुलिस सब इंस्पेक्टर के पद से 31 जुलाई 2023 को जल्दी में रिटायर्ड हुए। सर, ये हम लोगों का सौभाग्य है, हमारा गौरव है कि सर का सम्मान यहाँ पे चीफ गेस्ट हम कर रहे हैं। तो बहुत बहुत धन्यवाद आपको। और मैं चाहूँगा कि नमस्कार सरांना, आदरणीय कुलकर्णी मॅडम, पाल सर, संजय मॅडम आणि जमलेले शिक्षक वर्ग आणि शाळेतील मुलं यांना धन्यवाद देतो सगळ्यांना। आणि मला आज बोलवलं इथे झेंडावंदनच्या कार्यक्रमासाठी मला बोलवलं, त्याबद्दल सगळ्यांचा मी फार फार ऋणी आहे। आणि आपलं देशासाठी काहीतरी केलं पाहिजे। हो, नुसतं शिकवून किंवा काय नाही, तर देश सेवा ही महत्वाचं आहे। देश आहे तर आपण आहे, म्हणून काय शिकवून चांगल्या पदावर नोकरी मिळवायची असते किंवा तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही आपलं पोलीसमध्ये भरती होऊ शकता, मिलिटरीमध्ये भरती होऊ शकता, परत सामाजिक पण कार्य करू शकता। आणि आपण या इथं मला बोलायला त्यामध्ये सगळ्यांचा मी परत एकदा धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अभी बहुत बहुत धन्यवाद सर। अभी हमारे दूसरे गेस्ट सब इंस्पेक्टर विठोबा सालुंगे सर हमारे बीच में आए हैं। सर, आपका बहुत बहुत स्वागत करते हैं, जोरदार तालियों से बच्चे आशीर्वाद के रूप में संगीत सर भी देंगे। आइए आपल्याला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आम्हाला अचानक असं बोलवण्यात आलं, कुठला कार्यक्रम आहे हे सांगण्यात आले नाही, त्यामुळे आमची काही पूर्व तयारी नसली। आल्यानंतर माईक दिला, तरी पण आपण देशासाठी, या राष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी आपण करत राहावे। तसेच पोलीस खात्याच्या त्याच्यानुसार आपल्याला एक संदेश देतो। हा विषय इथे नाही आहे, तरी पण मी एक सांगतो, कोणी आपल्याला रस्त्यांना जाताना येताना काही वस्तू दिली किंवा चॉकलेट दिली, ही कोणी घेऊ नका, कोणी बोलवलं आपल्याला त्याच्याबरोबर जाऊ नका, एवढंच माझं सांगणं आहे। आपल्याला फसवणूक करून मी तुमचे नातेवाईक आहे, मी तुमच्या आई वडिलांना ओळखतो असं न करता त्यांच्याबरोबर जाऊ नका। संबंधित पोलीस चौकी असेल तिथे संपर्क करा, लहान मुलांना पण सांगणे, आपल्या आई वडिलांचा नंबर आपल्या जवळ ठेवा, एवढंच मी सांगू शकतो। आमची तयारी नसल्यामुळे आम्ही त्या बोलू शकत नाही।